नमस्कार. चला, आज एका अशा संकल्पनेबद्दल बोलूया जी आपल्या रोजच्या कृती आणि नात्यांमध्ये एक जादुई बदल घडवू शकते. ही एक अशी शक्ती आहे जी दिसते तर नाही, पण तिचा प्रभाव खूप मोठा असतो. आता हेच बघा ना, एखादं काम केवळ कर्तव्य म्हणून करणं आणि तेच काम अगदी मनापासून प्रेमानं करणं, यात किती मोठा फरक असतो, नाही का? एकात फक्त यांत्रिक कृती असते, तर दुसऱ्यात असतो मनापासूनचा हेतू. जणू काही एखादी गोष्ट राखाडी रंगातून थेट गुलाबी रंगात बदलते. आणि हे आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत घडतं. आपण आपल्या जवळच्या माणसांसाठी खूप काही करतो, पण अनेकदा ते करताना मनात कुठेतरी चिडचिड असते किंवा ते काम एक ओझं वाटतं. म्हणजे कृती तर होते, पण त्यामागची जी खरी भावना आहे तीच गायब असते. आणि याच मुद्द्यावर पंडित श्रीराम शर्मा आचार्य अचूक बोट ठेवतात. मानवीय विद्युत के चमत्कार या पुस्तकात ते म्हणतात की आपण काय करतो यापेक्षा ते कोणत्या भावनेनं करतो हे खूप जास्त महत्वाचं आहे. तर मग आपल्या प्रत्येक नात्याला, प्रत्येक कामाला एक वेगळीच ऊर्जा देणारा हे जे काही छुपे इंजिन आहे, ते नक्की आहे तरी काय? यालाच भाव असं म्हटलं जातं. भाव म्हणजे काय? तर आपल्या प्रत्येक कृतीमागे दडलेली खरी भावना, आपला खरा हेतू, हाच तो भावनिक प्रवाह आहे जो आपल्या प्रत्येक कामाला एक खरा अर्थ देतो. म्हणजे बघा, ही संकल्पना असं सांगते की आपला हेतू किंवा आपला भाव हेच खरं पॉवर हाऊस आहे. आपल्या कृतींना ऊर्जा कुठून मिळते? तर या भावातूनच. यालाच मानवी वीज असं म्हटलंय. कल्पना करा, जेव्हा आपण एखादं काम प्रेमानं करतो, तेव्हा आपल्या हृदयातून एक ऊर्जा थेट आपल्या हातांपर्यंत पोहोचते आणि आपली साधी सुधी कृती सुद्धा उजळून निघते. जसं काही एखाद्या राखाडी गोष्टीला सोन्याचा मुलामा चढावा. अगदी तसंच. आता पुढे जाऊया आणि बघूया की ही संकल्पना आपल्या मतभेदांमध्ये, वादांमध्ये कशी मदत करू शकते. कारण हे तत्त्व जर आपण वापरलं, तर वाद हाताळण्याची आपली पद्धतच बदलून जाऊ शकते. जेव्हा कधी वाद होतो, तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न विचारायचा, की समोरच्या व्यक्तीचा हेतू वाईट होता, की फक्त त्याची बोलण्याची किंवा वागण्याची पद्धत चुकली होती? हा एक प्रश्न खूप काही बदलू शकतो. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहितीये? जर दोघांचाही हेतू चांगला असेल, तर मग हरण्याचा प्रश्नच येत नाही. तिथे वाद नसतोच, फक्त मतभेद असतात. आणि याचाच अर्थ दोघंही जिंकलेले आहेत. असं केल्याने होतं काय, की त्या कठोर शब्दांच्या आणि रागाच्या पलीकडे दडलेला जो शुद्ध हेतू आहे, तो एका दिव्यासारखा समोर येतो. आणि मग आपोआपच एकमेकांबद्दल सहानुभूती आणि समजूतदारपणा वाढू लागतो. बरं, मग ह्या इतक्या सुंदर विचाराला आपल्या रोजच्या आयुष्यात कसं आणायचं? त्यासाठी एक खूप सोपा आणि स्पष्ट मार्ग सांगितला गेला आहे. आणि तो मार्ग म्हणजे ही भावाची 5 सूत्र. ही काय केवळ 5 नियम नाहीयेत, तर हा एक संपूर्ण रोडमॅप आहे. पहिलं, शुद्ध संकल्प. प्रत्येक कामाची सुरुवात प्रेमानं करा. दुसरं, संवेदना. समोरच्याच्या भावना समजून घ्या. तिसरं, त्याग. स्वतःच्या स्वार्थाच्या थोडं पलीकडे जाऊन बघा. चौथं, कृतज्ञता. एकमेकांच्या छोट्या छोट्या प्रयत्नांचं कौतुक करा. आणि 5वं, दिव्यदृष्टी. प्रत्येक कृतीमागे काहीतरी मोठा उद्देश आहे, हे लक्षात ठेवा. आणि जर आपण हे आचरणात आणलं तर काय होईल? तर आपलं घरच स्वर्ग बनेल. कारण जेव्हा आपल्या भावना शुद्ध असतात, तेव्हा आपल्या आजूबाजूचं वातावरणही आपोआपच सुंदर बनतं. चला, तर मग जाता जाता स्वतःला एक प्रश्न विचारूया. आज आपण जी काही कामं करणार आहोत, त्यामागे कोणती भावना आहे? आपण आपल्या कृतींना कोणत्या ऊर्जेने भरणार आहोत, याचा विचार नक्की करा.